मॉर्निंग ऑल फ्रेंड्स, परत एकदा तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तरे ब्लॉग्सवर तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहे श्रीनगरमध्ये ना। बाकी आता नाश्त्याचा टाईम झाला आहे तर नाश्ता करू, कारण की आज लेटच निघलो। श्रीनगरमध्ये साईड व्यू करायचे, त्यामुळे बोललो जास्त लवकर उठून पण फायदा नाही। तर आता चला भेटूया डायरेक्ट नाश्ता करूनच। नाश्ता दाखवतो काय आहे नाश्ता ना, डायरेक्ट श्रीनगरमध्ये स्पॉट तुम्हाला दाखवतो। डल लेकला पहिले जायचं। डल लेक तुम्ही माहिती आहे, पूर्ण फेमस डल लेक आहे। की जण नाश्त्याला बसलेली आहेत, पराठे काही नाश्ता आलेला आहे बघू शकता तुम्ही। आता आम्ही बी बसतो नाश्त्याला, बाकी सर्व पोरं नाश्त्याला बसलेली आहेत। जाम मजा आली आज, पराठे खतरनाक पराठे बनलेले, बटर पण जाम मारलेला ना बा। आता आम्ही निघलो सर्वजण श्रीनगरला। पराठे खायला मजा आली का तुम्हाला सगळ्यांना? आज संध्याकाळी बिर्डांना भात बी खायला भेटेल वाटतं। मग आता आम्ही निघलोय श्रीनगरला डल लेकला। ती मस्त फिरू, तिथं शिकारा रायडिंग करू ना। बाकी मी तुम्हाला पुढे दाखवतोच कसं काय आहे ते। व्ह्यू आहे बाहेरचा, हॉटेलच्या बाहेर हायवे टच आहे हॉटेल पण, आणि इथंच बाजूला पेट्रोल पंप पण आहे, आणि इथंच बाजूबाजूला आर्मीवाले CRF वाले जवान उभेच असतात। बघू शकता जस्ट नाऊला असा काही नजारा आहे इकडं, हे बघू शकता। मी लाईफस्टाईल असे आहे ना। आता आपण निघलेलो आहे श्रीनगरला। श्रीनगरमध्ये डल लेक आहे, तिथंच फिरायला चाललो आहे। आज पूर्ण साईड सीन फिरणार आहे आम्ही डल लेकमध्ये। डल लेकच्या आपण स्टँडला आलेलो आहे, अशा काही बोट आहेत बघू। आता डायरेक्ट शिकारा बोट करू आणि डायरेक्ट तुम्हाला सीनच दाखवू। 2 घंटे लागतात इधर, 1-2 घंटे फिरायला शिकारे रेटा। अपने इधर के जोगेश्वरी की है और इनका ही है शिकारा पॉइंट का बोर्ड भी है। तो अभी डल लेक पूरा घूमेंगे हम लोग। डल लेक पूर्ण फिरून घेऊ आणि बाकी मग नंतर तुम्हाला दाखवतो डल लेकचे लय पॉईंट आहेत फिरायसाठी। मी निघलेलो आहे सर्वजण शिकारा पॉईंटवर, शिकारा राईड घेऊन। आमची दुसरी बोट पण निघलेली आहे, भारी भारी पॉईंट आहेत असे फिरायसाठी। दुसरी बोट पण आमची निघलेली आहे। सर्वजण आम्ही आता सर्व पॉईंट फिरणार आहे, बघू शकता तुम्ही। बार्गेनिंग करायलाच लागते, बार्गेनिंग शिवाय काहीच विषय नाही। बोटीची बार्गेनिंग केली, 1500 रुपये बोलत होते, 1200-1300 रुपये लमसम मध्ये 900 मध्येच फिट करून टाकला काम। आता आमची दुसरी बोट पण निघलेली आहे हळूहळू करून ना। इकडे ही आमची पहिली बोट। तर हळूहळू सर्व पॉईंट आपण चांगले पॉईंट फिरू आणि मजा करू, एन्जॉय करू अख्खा। हळूहळू करून आम्ही बोट मधून निघलेलो आहे पॉईंट फिरायला। शिकारा बोट करून सर्वजण आम्ही निघलेलो आहे पॉईंट फिरायला, बघू शकता। बाकी जबरदस्त मजा येते शिकारा बोटिंग करायला पण। आलेलो आहे गोल्डन लेकवर, गोल्डन लेक। तर हळूहळू सर्व पॉईंट आपण फिरणार आहे असे बोटीत। फुल एन्जॉय करू, फुल टाइमपास करू आणि फुल मजा करू। साईड सीन चालू झाले आता आपले। साईड सीन पहिला गोल्डन लेक, हा आहे गोल्डन लेक। बोट हाऊस पण बघू शकतो, मागे बघू शकता गोल्डन लेक चालू झालेली आहे। चलता फिरता बाजार आहे यो पूर्ण। सर्वजण येतात कावा द्यायला, काश्मीरी बाजार आहे डायरेक्ट यो। कावा बिवा घेऊन येतात डायरेक्ट सर्व। आणि बघू शकता तुम्ही साईडला यू कसा खतरनाक असा यू आहे। आणि याच्यामध्ये पण हॉटेलमध्ये पण आपण राहू शकतो, रेट फक्त जास्त आहे। बाकी यो गोल्डन लेक चालू झालेली आहे, पहिली गोल्डन लेक। आम्ही सर्व पुढे येत चाललेलो आहे, बघू शकता तुम्ही गोल्डन लेक। आणि आता सर्व पॉईंट आपण फिरणार आहे। शिकारा रायडिंगला जाम मजा येते, पैसे वसूल राईड आहे। बघू शकता तुम्ही माझ्या मागं कसा व्ह्यू आहे, बघू शकता। असे पाण्यामध्ये फ्रूट बीट विकायला येतात, अंगठ्या विकायला येतात। शिकारा रायडिंगची ही एक मजा आहे। आणि बघू शकता हे बोटने व्ह्यू, काय खतरनाक असा व्ह्यू असतोय शिकारा राईडला श्रीनगरमध्ये। यू बघा, यूचा आनंद घ्या, यू बघून घ्या, यूचा आनंद घ्या। मोठी गोल्डन लेक आहे, अजून पण गोल्डन लेकच चालू आहे, बघू शकता। खतरनाक गोल्डन लेक आहे, मस्त यूज फिरायचा एन्जॉयला पॉईंट आहे डल लेक मध्ये। श्रीनगरमध्ये एन्जॉय सर्व आता डोंगरामध्ये एन्जॉय केला, सोनमार्ग गुलमार्ग सर्व साईड सीन एन्जॉय केले। मग आता हे बघा फ्रूटवाले पण असे समोर डायरेक्ट येतात फ्रूट घेऊन पाण्यात डल लेक मध्ये। काय एन्जॉय। आता गोल्डन लेक चालू आहे, फर्स्ट पॉइंट अपना मिक्स फ्रूट। कितने का अंकल मिक्स फ्रूट? 1000 वाला भी है, 2000 वाला भी। देखो रेट देख के आप लोग सब बोलोगे बहुत मस्त रेट है, मगर है 90% डिस्काउंट। 90% डिस्काउंट सर, और क्या थोड़ी होगा। वही मुझे लगा क्या है, ये होता है ना आपके चेहरे बघू शकता तुम्ही कसं आहे। 1000 रुपये बोलतात ना, नंतर 90% डिस्काउंट फ्रूट चाट। इसमें हर कोई फ्रूट रहेगा और इसमें मसाला सारा एकदम बढ़िया। हाँ क्या बघू शकता तुम्ही, असं काय पाण्यामध्ये सीन आहे ना। एन्जॉय करायची हीच आपली एक लाईफ आहे।
मी आता फ्रूट चाट घेतलेला आहे एक. पाहू शकता एक नंबर असा फ्रूट चाट आहे. पाण्यामध्ये खायची पण एक मजाच वेगळी आहे. आणि ते पण आता आपण दाल लेक मध्ये आहे ना. व्यू पण तुम्ही बघू शकता साईडला कसा व्यू आहे ना. आपला फ्रूट चाट बनत आहे रेडीत. मोठी प्लेट 200 ना, छोटी प्लेट 100. अनानस ज्यादा डालना भाई. ओके नो प्रॉब्लेम सर. मजा यायला लागलेली आहे शिकारा रायडिंगला. 1000 गेले पण वाया नाही गेले. एन्जॉय करत करत सर्वजण निघलेली आहेत. काय 1000 गेले पण वाया नाही गेले. बरोबर वाटतं का? हे कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं का? एक नंबर आहे, खूप छान. 1000 गेलं पण सर्व कोणतं पैसे वाया नाही गेले. परत हा, लाईफ मध्ये एकदाच एन्जॉय करायला भेटतं. श्रीनगर मध्ये फुल एन्जॉय करतात सर्वजण. डल लेक, गोल्डन लेक मध्ये आहे आता. डल लेक मध्ये गोल्डन लेकचा एक पॉइंट आहे, पहिला पॉइंट. त्या पॉइंट वर आहे आम्ही सध्या. काके तो हम लोग को मजा आ गया. 1000 रुपये वाला डिस्काउंट 90%. सर गवर्नमेंट का ऑफर चल रहा है. बहुत अच्छा है अंकल, बहुत अच्छा. बहुत अच्छा है. स्वीट मस्त लगा अपने को खाके. बघू शकता तुम्ही व्यू. अजून पण आपली गोल्डन लेकच चालू आहे. म्हणजे किती आपण फिरतोय ना. गोल्डन लेक मध्येच अजून पण फिरतोय. दुसरा पॉइंट पण अजून आला नाही. पाणी नाही घरा. दुसरी गँग पण दुसऱ्या बोटीमध्ये दिसत आहे. तुम्ही बघू शकता दाल लेक मध्ये. आणि सर्वजण फ्रूट खात आहेत. 1000 रुपयाचे फ्रूट 90% डिस्काउंट ना. 100ला फ्रूट. तर दुसरा पॉइंट आता आपला चालू झालेला आहे. नेहरू लेक. नेहरू लेक तुम्हाला वाटेल एकच व्ह्यू आहे पण बाजूला घरं पण वेगवेगळी आहेत. सर्वच काही चेंज होतंय. नेहरू लेक मध्ये आता आपण आहे. सर्व लेक आता आपण फिरू. नेहरू लेक पण आपली झाली. आता तिसरा पॉईंट लगभग तो आपल्याला बोलला 7-8 पॉईंट फिरवल ना. पुढे दल लेकचा मोठा मार्केट आहे. मागं व्यू खतरनाक असा व्यू आहे ना. आता आपण दुसऱ्या पॉईंट मध्येच आहे. आणि पण किती सांगू कोणसा. हा वो मंदिर टॉप आहे. शंकराचार्य मंदिर यो पहाडीच्या टॉपवर आहे. तुम्ही बघू शकता ना. काय बोटीला पाणी पण मस्त आहे. आणि 20 फीट खोल बोट आहे. आतमध्ये पाणी आहे. बघू शकता तुम्ही खतरनाक. पण तिसऱ्या पॉईंटवर पण पोहोचलेलो आहे. बोटीमध्येच आपल्याला फिरायला लागतं. तिसरा पॉईंट आता आलेला आहे. आपला पॉईंट आपला यो आहे असं काही गुलफार्म. इथंच आपले फिल्मची शूटिंग होते. पिक्चरची शूटिंग होते. बघू शकता तुम्ही बाकी बोट बीट. गुलफार्म शोपीसवाला गेला का. अशा प्रकारे तुम्हाला सर्व एन्जॉय करायला भेटेल इथं बोटीमध्ये. शिकारा बोट दल लेकमध्ये. तिसरा पॉईंट गुलफार्म. 4th पॉईंट नेहरू गार्डनला. इथं आता आपण थांबू. 3 पॉईंट आपण थांबलो नाही. आता या पॉईंटला आपण थांबू सर्व. नेहरू गार्डन कसं आहे अशा इथं आता आपली बोट थांबल. या प्रकारे तिकीट आहे इथं 25 रुपये. तो तिकीट तर आपण काढूच. आता 1000 गेले तर 25 घालवायला काय आहे. आणि बघा नेहरू गार्डनवरून सीन काय पॉवरफुल दिसतोय. खतरनाक असा सीन आहे. आपण नेहरू गार्डनला उतरलो आहे ना. माझ्या मागच्या साईडचा व्ह्यू तुम्हाला क्लिअर नसेल दिसत. आता दुसरी बोट पण आमची येत आहे ना. गार्डन तुम्हाला मी आतमध्ये एकदम क्लिअर दाखवलंच गार्डन. अशा प्रकारच्या इथं बोटी असतात शिकाऱ्या बोटी. आता ही आमची बोट होती आणि ती त्यांची बोट आहे. बघा सीन कसं आहे खतरनाक. काय व्ह्यू आहे. व्ह्यूचा आणि सीनचा मजा घ्या. पाण्यामध्ये आता आपण एवढा फिरतोय. 1-2 किलोमीटर झाला आता आपण फिरतोय. असं 20 किलोमीटर फिरायला लागतं. 3-4 घंटे ते बोले लागतील तुम्हाला ना. बाकी बघू शकतो तुम्ही आतमध्ये. आता नेहरू गार्डन पण तुम्हाला मी लगेच आतमध्ये जात होतो. बघा वॉटर स्केटिंग पण आपण इथं करू शकतो. वॉटर स्केटिंग किसी को ना. गार्डन बघा कसा गार्डन आहे. खतरनाक असा सीन आहे. एंट्री तिकीट. हा एंट्री तिकीट निकालते. गार्डन तुम्ही बघू शकता कसं आहे नेहरू गार्डन. पाण्यामध्येच शॉपिंग झालेली आहे पाण्यामध्ये दोघांची. काश्मीरची बोट कितीला भेटली तुम्हाला ती बोट पाण्यामध्ये. किती 250ला 3 बोटी भेटल्या त्यांना पाण्यामध्ये. खतरनाक असा व्ह्यू आहे. आता आपण थांबलो नेहरू गार्डनला. आरची एंटरस्पेस आहे नेहरू गार्डनच्या. आणि आपण बाहेर पण जाऊन बघू कसं काय आहे. बघू शकता तुम्ही फुलं. एन्जॉय करायसाठी आपल्याला एकच लाईफ भेटते. त्या लाईफमध्ये आपण एन्जॉय नाही केला तर काय राहील. पैसा तर काय आपण पूर्ण लाईफ कमवतच राहू. बघा व्ह्यू नेहरू गार्डन मधून. ग्राउंडला पण मजा येते. सर्वजण फिरतात. बघा नेहरू गार्डन. अशा प्रकारे नेहरू गार्डन आहे. गोव्याला तशी करून आलो मस्त पॅराग्लायडिंग.
अरे तुमचं वाली चा विचारत होतो तर ते रेट जास्त बोलतात. इथं बार्गेनिंग आपण तशी करतोय तरी पण बाकी बघू यू बघा नजारा बघा खतरनाक असा नजारा दिसतोय. तिथे राईड पण केली 600 700 800 रुपये बोलत होते. तिला कमी करून करून 400 रुपयावर आणला. फोटो व्हिडिओ दोन्ही काढले ना स्केटिंग पण केली. दाखवलं तुम्हाला व्हिडिओ मी ती सरळमध्ये व्हिडिओ येईल ती व्हिडिओ पण ती आपण ब्लॉगमध्ये घेऊ. डल लेक येत आहे. तुम्हाला मी दाखवतो डल लेक पूर्ण मेन डल लेक. तर आता मेन डल लेक येत आहे. जिजू आमची पण अशी व्हिडिओ घ्या ना. आपण 4-5 किलोमीटर पाण्यामध्ये बोटीतच फिरतोय आणि तुम्ही नजारे इथून बघू शकता. काय खतरनाक असे व्ह्यू आहे. फक्त पाण्याचाच व्ह्यू आहे आणि घरं आहेत. बाकी बघा पाण्यामध्ये अशी दुकान आहेत. ओपन मेन डल लेक मेन डल लेकचा हा सीन आहे. तुम्ही बघू शकता. किसका हाँ राजेश खन्ना पुराने सब पिक्चरों का शूटिंग इधर ही हुआ है मेन डल लेक में. हाँ मेन डल लेक ये जनवरी के महीने में हो रहा है जब जाता है इसके ऊपर फुटबॉल क्रिकेट खेलते हैं हम लोग. जानेवारी मध्ये पूर्ण यो बर्फामध्ये भरून जातो. नाही तर लोक फुटबॉल क्रिकेट खेळतात त्या पाण्यावरती डायरेक्ट. हा ज्याच्या वरती फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात. स्वतः काका बोलतायत ते तर इथं बोट चालवतात. ते स्वतः बोलतात की इथं आम्ही नंतर पाणी में फुटबॉल क्रिकेट खेळते. अरे आपण डोंगर बघूनच समजू शकतो इथं श्रीनगर मध्ये भरपूर बर्फ आहे. मेन डल लेक आहे ही मेन डल लेक. आता आपण पाण्यात आहे ना बघू शकतो. जानेवारी मध्ये इथं पूर्ण बर्फ बिर्फ होतो. घरं बघा तुम्ही पाठीमाग कशी घरं वाटतात खतरनाक. मजा येतं फुल एन्जॉय. 4-5 किलोमीटर आतापर्यंत आम्ही पाण्यामध्ये फिरतोय. बोटचा खर्च किती आहे? 3.5 लाख. आणि हे घरं कितीला बांधतात? 3 करोड 4 करोड 5 करोड. बघू शकता तुम्ही घरं 3 करोड 4 करोड 5 करोडला अशी घरं बनतात पाण्यामध्ये. हेच तर आपण नजारे बघायला आलो एवढे चांगले. 200-150 वर्षे हे घरं चालतात. ते स्वतः काका बोलतायत. हे बघा तुम्ही घरं बघा कशी आहेत घरं. 2-2 3-3 करोड रुपयाला घरं बनवून 100-100 150-150 वर्ष हे घरं चालतात पाण्यामध्ये. असा गार्डन बिर्डन पण आहे मस्त प्रकारे. घर बघा ना तुम्ही काय पॅलेस बनवलेले आहेत आतमध्ये. काय खतरनाक असं वाटतंय. नाही रेट खूप असेल इथं. बघा दुकानं कोको कोला बिकोकोला तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल समोर. श्रीनगरमध्ये डल लेक जवळच आहे श्रीनगरमधून. आता कसं आपण ऑफ सीझन आलोय त्यामुळे आपण रेट करू शकतो. सीझनमध्ये इथं काहीच रेट नाही होणार. त्यांचं पण इथं हे आहे CRP जवळ तैनात आहेत. कधी पण काय पण होऊ शकतं डल लेकमध्ये पण. त्यामुळे सर्व ते तैनात आहेत बघू शकता. आणि इथं बघा दुकानं किती फिरलो आता 5-6 किलोमीटर आपण फिरलो असेल पाण्यामध्येच. श्रीनगरमध्ये डल लेकमध्ये खूप मजा आहे. आणि आता हे मेन डल लेक चालू आहे. हा मार्केट देख नाही ना पाणीमध्ये. आता मार्केटमध्ये आलो आपण डल लेकमध्येच. पूर्ण शिकारा राईड चालू आहे आणि पाण्यातच राईडला आपण मेन मार्केटमध्ये आलो. ज्या डल लेकच्या मेन मार्केट बघू शकता तुम्ही पाण्यामध्ये मार्केट. 6-7 किलोमीटर आतापर्यंत आम्ही पाण्यातच फिरलो असेल. बघा मार्केट बघा. मार्केटचा आनंद घ्या. पाण्यामध्येच असा काही प्रकारचा मार्केट आहे. पाण्यामध्येच बोट फिरत असतात. पाण्यामध्येच असं काही मार्केट आहे तुम्ही बघू शकता. असं मार्केट आहे. एवढा मोठा पाण्यामध्ये मार्केट म्हणजे बनवायला किती हे झाला असं पाण्यामध्ये मार्केट. मस्त बोटीत बसलेलो शिकारा बोटमध्ये ना. आता टोटल 12-12:30 होत आले. 12:30 झाले. इतकं 2-2.5 घंटे झाले आपण बोटमध्येच फिरतोय ना. 1-2 पॉईंट बघितले. आता मेन डल लेक पण तुम्ही बघितली. आता आपण पुढे चाललोय. मी मार्केट पण बघितलं तुम्ही. आता हळूहळू पुढे चाललोय. त्यांची पाण्यातच शेती आहे. पाण्यामध्ये त्यांची शेती पूर्ण लागलेली असते. आता तुम्हाला मी सर्व दाखवला. पाण्यामध्ये शॉपिंग सेंटर दाखवला. पाण्यामध्ये तुम्हाला मी बघा तुम्ही आता इथं बघू शकता कसं पाण्यामध्ये यांची शेती होते. म्हणजे काय कुदरतचा करिश्मा आहे. शेती बिती सर्व पाण्यामध्येच.
बघा ना पाट्यावरील पाचोड्यांची पानं पण ना तिथं आपली गावठी ना साईडला घरं पण तुम्ही बघू शकता. गाव आहे छोटासा गाव समोर पाण्यामध्येच. संपत आलेले आहेत. लास्ट आता पॉईंट बाकी आहे बघू शकता तुम्ही. आता लास्ट पॉईंट बाकी आहे. बाकी फुल एन्जॉय केला पाण्यात दल लेक मध्ये. मोसम जिंकूनच काय पण विकायला येतं सर्व. हे बघ इथं मका आलेन. मका पण काय घ्यायचं मका. हा एक एक मका खाता. आता जरा मजा येईल. जरा एन्जॉयच करायचं. आता बोटमध्ये आहेच तर एक एक वस्तू खाऊ पण एन्जॉय करत करत जाऊ परत आपल्या पॉईंटला. ना तिथून श्रीनगरमधून आपण कुठं जायचं आहे. आता पुढला कुठला पॉईंट फिरायचा आहे साईट सीन ते बघू. पाण्यामध्ये मका खायची फिलिंगच वेगळी येते. तर पाण्यामध्ये सर्वांनी मका घेतला. अरे जबरदस्त आहे अंकल. थोड़ा ही खाया चेहरे पे रौनक लगे. क्या एक्स्ट्रीम आहे. ये जो आइसक्रीम नहीं है गुलबदन सर. गुलमदर पाण्यामध्ये सगळं खायची मजेत फुल येतं. एन्जॉय फुल करतो आम्ही सर्व. ये बूटा ये कम से कम 10 दिन का इसका है. 10 दिन का है. अगर पेट में स्ट्रॉन्ग हो जाएगा कसम से. अंकलचे नवीन प्रकारचा एक कुल्फी टाईप मध्ये आहे पण एक नंबर लागतो. मजा येतं. जाम मजा आली. शिकारा राईड कंप्लीट झालेली आहे. आता आपला बघू कुठला पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट ड्रायव्हरला विचारू आणि डायरेक्ट नेक्स्ट पॉईंटला निघू. आता श्रीनगरमध्ये आपण श्रीनगरमधून दल लेकमधून निघलेलो आहे. आता आपण एका मंदिरावर चाललो आहे. तो मंदिर झालं त्याच्यानंतर आपण लोकल साईडमध्ये इथं ग्राउंड पण आहे श्रीनगरमध्ये तो फिरणार आहे. आपण निशाद गार्डनमध्ये आलेलो आहे. निशाद गार्डनमध्ये आपला सेकंड पॉईंट आहे. सेकंड पॉईंटला शालीमार गार्डनला आलेलो आहे. शालीमार गार्डन आपण आता पहिले फर्स्ट दल लेक केला. दल लेकचे सर्व पॉईंट फिरलो ना. आता आपला शालीमार गार्डनला आपण चाललेलो आहे. खरेदी पण इथं करायला खूप काही आहे. गार्डन तुम्हाला मी आता दाखवतो. त्या प्रकारचं शालीमार गार्डन इथं खरीदण्यासाठी पण सर्व वस्तू आहेत. लोक बघा इथली शालीमार गार्डनला लोक तुम्ही बघू शकता. आणि असं काही प्रकारचा व्ह्यू आहे शालीमार गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही व्ह्यू शालीमार गार्डनमध्ये. आता हळूहळू आपण गार्डनमध्ये पुढे जाऊ मग तो पुढचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो कसं काय आहे. शालीमार गार्डनची एंट्री बघू शकता. इथं पण आपल्याला तिकीट असेल 25-30 रुपये. पण काय व्ह्यू आहे. काय खतरनाक गार्डन बनवलेलं आहे शालीमार गार्डन बघू शकता तुम्ही. आता शाळेची पिकनिक गेलेली आहे पोरापोरी तुम्हाला दाखवतो मी हळू पुढे गेल्यावर. बाकी इंटरफेस बघा शालीमार गार्डनचा. असा काय प्रकारचा शालीमार गार्डनचा इंटरफेस आहे. इथून तुम्हाला एंट्री करायला लागते. हळूहळू आपण पुढे जाऊ फोटो वगैरे काढू. बघू शकता काय खतरनाक असा व्ह्यू आहे. समोर डोंगर ना बाजूला असं वॉटर फ्लो. काय जबरदस्त वाटतं सीन बघायला. पिक्चरची शूटिंग पण इथं झालेली आहे. शालीमार गार्डन श्रीनगरमध्ये शालीमार गार्डन बघू शकता तुम्ही. असा काही प्रकारचा इथं सीन आहे. वॉटर फ्लो कसा उडतो बघा शालीमार गार्डनला. श्रीनगरमध्ये आपला सेकंड पॉईंट आहे. डल लेकचे आपण 8 पॉईंट फिरलो. आता श्रीनगरमधला शालीमार गार्डन सेकंड पॉईंट. खूप मोठा गार्डन आहे. आता ते आपण हळूहळू कव्हर करू. फर्स्ट आपण फक्त बघून घेऊ गार्डन. मोठा आहे असं शालीमार गार्डन. कारण की तिकडून मी आलतो आता इकडे चाललो. इथं झेंडूची फुलं आहेत. असा काय प्रकारचा आहे शालीमार गार्डन. मग आता ते कसं आहे आपल्या मला व्हिडिओ तर काढायला लागेलच. आपण आहे आता बाहेर शालीमार गार्डनला. लोकांना पण दाखवायला पाहिजे ना. मग काय चांगले असे झाडं आहेत काय अशी फुलं आहेत. हे बघा सेम असाच झाला आहे. काय झाडी काय डोंगर ना काय आपली ती फुलं. एकदम ओके मध्ये. एकदम ओके मध्ये. बघा किती मोठा ग्राउंड आहे. खूप छान आहे. खूप छान आहे. असं बघायला भेटणार नाही. काश्मीरमध्येच भेटेल. फक्त हे सर्व काश्मीरमध्येच बघायला भेटेल. आम्हाला येऊन खूप बरं वाटलंय. हेच बघायचं राहिलं होतं काय. हां हेच बघायचं राहिलं होतं. युनिक प्रकारची झाडं आहेत तिथं. डोंगर आहेत. बाकी तुम्ही हे बघू शकता कशी झाडं आहेत. फुलं बघा फुलांचा आनंद घ्या. खतरनाक या शालीमार गार्डनला खतरनाक अशी फुलं आहेत. आलो जाम काय व्ह्यू आहे खतरनाक बघू शकता तुम्ही. नाही शाळेच्या गार्डनला आपल्याला फिरायचं असेल तर 30 रुपये तिकीट घ्यायला लागतं. 30 रुपये ना. तिकडे दल लेकमध्ये आपण तो गार्डन फिरलो तिथं 25 रुपये तिकीट दिला. म्हणजे बघा
जास्त पैसे नाही, 30-25 रुपये ते घेतातच. बाकी फुलं बघा कशी फुलं आहेत, खतरनाक अशी फुलं आहेत. ते तिकडे लाल फुलं आहेत ना. असा नजारा बघा तुम्ही, काय भारी नजारा बनवलेला आहे. शालिमार गार्डन. यू बघा, यू शालिमार गार्डनचा. बस आता थर्ड पॉईंट कुठलं आहे ते ट्रॅव्हल्सवाल्याला विचारूनच मी तुम्हाला सांगाल. गार्डन फिरून झालं, आता काहीतरी नाश्ता करू बघू. मस्त नाश्ता दिसतो इथं, तर नाश्ता बिष्टा करून घेऊ मस्त प्रकारे. बघू आता काय नाश्ता मागवतो ते तुम्हाला दाखवेलच मी. तुला भेटूया डायरेक्ट नाश्ता करताना. डाब्यावर आपण बसलेलो आहे, डोसे बिसेस खाऊ. आता बनायला लागलेत आपले मसाला डोसा बोललो आहे, एक उत्तप्पा बोललो आहे आणि साधा डोसा बोललो आहे. सर्वजण आता आम्ही खायला बसलो, 4 जण. शालिमार गार्डनमधून निघलो आहे. आता आपण नेक्स्ट कुठल्या तरी स्पॉटवर चाललो आहे सोनमारमध्ये. तर तिसरा स्पॉट पण मी तुम्हाला दाखवतो कुठला स्पॉट आहे. थर्ड पॉईंटला आलेलो आहे, निषाद गार्डन. थर्ड पॉईंट आहे, असा काही पॉईंट आहे ना. मागचं तुम्ही बघू शकता असा काहीसा आहे. गार्डनची एंट्री पण नाही आहे, बाहेरच असा सीन आहे. बाहेर बघू शकता तुम्ही कशी फुलं आहेत. असा काही प्रकारचा पाणी पण इथून येतो, बघू शकता तुम्ही फुलं कशी आहेत, पॉवरफुल. आता इथून आपण इन करू गार्डनला, निषाद गार्डन. तर बघा अशा काय प्रकारचा इथं व्ह्यू आहे निषाद गार्डनला. काय खतरनाक असा व्ह्यू आहे ना. स्पॉट बघू शकता तुम्ही, निषाद गार्डन. आता मगाशी आपण होतो शालिमार गार्डनला आणि हा आहे ना निषाद गार्डन. तर बघा आपण असे शिड्या चढत आलो वरती ना. बघू शकता वरतून नजारा काय जबरदस्त आहे. काय व्ह्यू आहे, व्ह्यू मध्ये व्ह्यूचा आनंद घ्या तुम्ही. हा आहे निषाद गार्डन, निषाद गार्डन. बघा काय खतरनाक व्ह्यू येतोय. तर खाली ते डल लेक, तो पाणी उडतोय तो डल लेक. निषाद गार्डनला पण सेम 30 रुपये तिकीट आहे, 30 रुपये तिकीट ना. निषाद गार्डन मध्ये पण, निषाद गार्डन शालिमार गार्डनच्या होऊन खूप मोठं आहे आणि पद्धतशीर येथून सीन दिसतात. बघू शकता तुम्ही दाल लेक, ती माझ्या मागं आहे ती डल लेक. मग बघा व्ह्यू नजारा बघा, इकडं खूप मोठा गार्डन आहे. तुम्ही फुलं बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि थोडा वरती पण जायला आहे. तो शालिमार गार्डन खालच्या खालती होता आणि हा थोडा वरती पण जायला आपल्याला भेटते. पायऱ्या आहेत त्यांना. खतरनाक असा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. जागे जागेवर वेगवेगळे फुलं आहेत बघा, बघू शकता. सर्वजण बसलो आहे, टाइमपास 15 मिनटं. जाम फिरलो, बाकी पोरं खेळतात, बाकी सर्वजण बसलेले आहेत. असं काय प्रकारची सीन आहे, बघू शकता मागं निषाद गार्डन. अजून एक गार्डन आहे, बघू आता गेलो तर जाऊ, नाही तर नाव जाऊ थकलेलो आहे तर डायरेक्ट नाही तर रूमवर जाऊ. इनको बोलो. बरोबर 2-3 जण आले क्वेश्चन विचारायला, तर त्यांनी पण क्वेश्चन विचारले. मेंढा कापल्यावर संध्याकाळी मेंढा खायला येतील. तर झाला आता आपला एकदम प्रॉपर. अशा प्रकारे आपला निषाद गार्डन होता. काय वॉटर फ्लोअर लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर कसा काही असा व्ह्यू होता निषाद गार्डनचा. लोक फोटो काढण्यासाठी बघा कशी एडी झाले. निषाद पार्कमधून एक्झिट मारतो, बघू शकता असं काय होतं. माशा फायऱ्या होत्या खतरनाक मध्ये, बघू शकता. एक्झिट मारला आपण इथून ना. बघा एक्झिटला पण मस्त व्ह्यू आहे. एक्झिटला पण बघा फुलं, गुलाबाची जास्वंदीची फुलं. काय खतरनाक असा सीन आहे. आणि तुम्ही बघू शकता काय हे समोर कसा आहे विषय. फुलं दाखवलेत भाऊ, सर्व दाखवलंय. व्ह्यू बघा वरती. आणि इथे समोर बघा कसं वाटतंय, धबधब्या टाईपमध्ये उडतो समोर. काय खतरनाक आहे. निषादमधून आता आपल्याला कुठला पॉईंट तो फिरवतो बघू आणि भेटूया तुम्हाला पुढे डायरेक्ट. तर आपण आता डल लेकच्या बॅक साईडला आहे, तुम्ही बघू शकता व्ह्यू कसं आहे बॅक साईडला. आता आपण इथून डायरेक्ट हॉटेलला जाऊ. रूमला श्रीनगरमध्ये आपले जे आहे त्या
झोपू बिपून ना सकाळी डायरेक्ट जम्मूला निघू. बाकी जेवण बिवण काय करेल ते दाखवाल आणि मी ब्लॉग एंड करून टाकेल. कारण की आजच्या आपण स्पॉट खूप फिरलो, बघू शकता हे समोरच. तिकडूनच आपण गेलेलो होतो बोटीमध्ये फिरायला. चला मग भेटूयात नंतरच. सर्वजण आता गेलेले आहेत वाईन शॉपमध्ये, तुम्ही बघू शकता. जिजू बिजू लोकांना थोडा स्टॉक पाहिजे होता. काल 2 दिवस इथं हे होतं त्यामुळे स्टॉक बिग भेटला नव्हता. बाकी फुल एन्जॉय. आता सोनमार्गमध्ये आपण फुल एन्जॉय करू. आपला श्रीनगरमध्ये ना आज रात्रीची लास्ट नाईट आहे श्रीनगरमध्ये. उद्या आपण जम्मूसाठी निघू. बाकी आजचा रात्रीच आपण ब्लॉग एंड करू आणि उद्या सकाळी परत आपला नवीन ब्लॉग स्टार्ट करू. आता गाडी टर्न मारून घेतो तोपर्यंत. पनीर टिक्का खायची ना आज आपला लास्ट दिवस होता. रोजच्या त्यांच्या भाज्या पनीर पिनीरच्या खाऊन आम्हाला पण आवडल्या, पण आता आम्ही काय बोललो आज लास्ट दिवस आहे ना. तसं पण आपण उद्या निघणार आहे जम्मूसाठी. श्रीनगरला 3री नाईट आहे. मग आम्ही बोललो आपली सोनूताई बोलतो आहे मी पनीर टिक्का बनवते स्पेशल आपल्याला खायला. मग तर पनीर टिक्का खाऊ. बाकी आता डायरेक्ट रेडी करतानाच दाखवू तुम्हाला. पनीर बनवत आहे. पनीर आणि सर्व चीज कापते. मी फक्त तुम्ही थोडी मदत करायला आलेलो आहे. आता आम्ही श्रीनगरमध्ये आली. कूक पण बसलेलं आहे मागं. कूक पण आपली टेस्ट बघतोय कशी. तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईत. पनीर टिक्का मस्त बनवू. रात्री जेवू लास्ट नाईट. मग उद्या डायरेक्ट सकाळी निघू जम्मूसाठी. तलाला घेतले आम्ही, बघू शकता तुम्ही. त्यांचा कुक पण आपली टेस्ट बघत आहे. कुक पण बोलतं बघू तुमची काय पनीर टिक्का आहे. ग्रेव्ही रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. मसाला टाकायला लागलेली आहे ती आणि मी ग्रेव्हीला आता जरा घाटलतोय. आज जरा वेगळा खायचा मन होता तर बोलू वेगळा काहीतरी बनवू पनीर टिक्का, जरा मजा बी येईल. आपला रेडी झालेला आहे ना. आता पनीर टिक्क्यावर आपण हां ओके काम भेट. थोडा दही बी रेहता तो बी मजा आता. आता इकडे रोट्यांचं पण काम चालू झालेलं आहे. तुम्ही रोटे पण बनवायला लागले तर बघू शकता तुम्ही. एकदम ओके. आजचं काम एकदम ओके केलेलं आहे आम्ही. आजची लास्ट नाईट होती म्हणून बोलू आम्ही पनीर टिक्का बी एक. तुम्ही आता कशा रोट्या बनवायला घेतलेत. पनीर टिक्का तर आपला रेडी झाला आणि रोटी कुक आपला बनवत आहे. बाकी आज जेवायला मजा येईल. रात्री पुरा एन्जॉय करू ना. नंतर रात्री ब्लॉग जेवून बिवून एंड करून टाकू. पनीर टिक्का झालेलं आहे ना. आता आपण सलाड घेतला. पापड देतील ना पनीर टिक्का. बाकी बघू शकता सर्वजण जेवायला बसलेले आहेत. आजची लास्ट नाईट आहे श्रीनगरमध्ये आपली. बघू शकता कशी पनीर ग्रेव्हीच्या बरोबर झालेली आहे खतरनाक. मस्त जेवण झालं. आज पनीर टिक्का बनवलेला सोनू आणि मी होतो दोघा कुक ना. जिजू जेवायला कसं वाटलं तुम्हाला आता? बरं वाटलं? हां मस्त जेवलो बिवलो. नंबर जेवलो मस्त. 5 रुपये खाल्या. जेवलो आज एक मस्त जेवलो. कोंडा खाऊन जीव चाललेला नाही बाकी 2-3 दिवस आपल्या वरती मस्त गेलं. फक्त खाली हे झाला. बाकी चला आता जेवण बिवण मस्त झालेलं आहे. आता आपला हा ब्लॉग इथे एंड करू. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.